नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. दररोज देवपूजा करता आपण पूजा झाल्यानंतर उरलेलं पाणी कुठे टाकता? सिंकमध्ये, बाथरूममध्ये की घराबाहेर? गरुड पुराण, वास्तुशास्त्र आणि संतांच्या मते देवपूजेतील पाण्याचा अपमान केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, लक्ष्मी रुजते आणि कामात अडथळे निर्माण होतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवपूजा केलेल्या पाण्याचे योग्य उपाय, कोणत्या चुका टाळाव्यात आणि हे पाणी तुमचं नशीब कसं बदलू शकतं. देवपूजेतील पाणी इतकं पवित्र का मानलं जातं? मित्रांनो, देवपूजेमध्ये वापरलेलं पाणी हे साधं पाणी राहत नाही. त्यावर मंत्र, श्रद्धा, भक्ती आणि देवतेची सकारात्मक ऊर्जा असते. जेव्हा आपण देवाला अभिषेक करतो, तुळशीला पाणी अर्पण करतो किंवा कलश ठेवतो, तेव्हा त्या पाण्यात आध्यात्मिक स्पंदने निर्माण होतात. शास्त्रामध्ये यालाच तीर्थ असं म्हटलं जातं. हे पाणी योग्य पद्धतीने वापरलं तर घरातील नकारात्मकता कमी होते, मानसिक शांतता मिळते, आर्थिक अडथळे दूर होतात, देवकृपा वाढते. पण याच पाण्याचा चुकीचा वापर केला तर त्याचे दुष्परिणामही होतात. असं मानलं जातं की लोक नकळत करतात या मोठ्या चुका. चूक नंबर 1, पूजा झालेलं पाणी बाथरूममध्ये टाकणे. ही सर्वात मोठी चूक मानली जाते, कारण बाथरूम ही अशुद्ध जागा मानली जाते. देवांशी संबंधित वस्तू तिथे टाकल्याने वास्तुदोष निर्माण होतो, असं अनेक ग्रंथांमध्ये सांगितलं आहे. यामुळे घरात वाद, पैशाची अडचण आणि मानसिक अस्थिरता वाढू शकते. 2, सिंकमध्ये किंवा गटारात सोडणे. अनेक लोक अभिषेकाचं पाणी थेट सिंकमध्ये सोडतात, पण लक्षात ठेवा, ज्या पाण्यावर मंत्रोच्चार झाले आहेत ते गटारात जाणं म्हणजे त्या ऊर्जेचा अपमान मानला जातो. 3, पाणी अनेक दिवस साठवून ठेवणं. पूजेतील पाणी खूप दिवस साठवून ठेवलं तर त्याची शुद्धता कमी होते. विशेषतः उन्हाळ्यात हे पाणी खराब होऊ शकतं, म्हणून शक्यतो त्याच दिवशी योग्य उपाय करावा. 3, देवपूजा केलेल्या पाण्याचे योग्य उपाय. उपाय 1, तुळशीला अर्पण करा. पूजेतील पाणी तुळशीच्या रोपट्याला घातल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. तुळस लक्ष्मीचं रूप मानले जाते, यामुळे घरात सुख, शांती आणि आरोग्य टिकून राहतं. 2, घराच्या मुख्य दरवाजाजवळ शिंपडा. सकाळी देवपूजेचं पाणी मुख्य दरवाजाजवळ शिंपडल्याने नकारात्मक शक्ती दूर होते असं मानलं जातं. विशेषतः गुरुवार आणि सोमवार हा उपाय खूप शुभ मानला जातो. घरातील झाडांना घाला. जर पाण्यात हळद, कुंकू किंवा फुलांचा अंश असेल तर पाणी झाडांना घालणं शुभ मानलं जातं. यामुळे निसर्गाचा आदरही होतो आणि सकारात्मकता वाढते. थोडं तीर्थ म्हणून ग्रहण करा. जर पाणी स्वच्छ आणि शुद्ध असेल तर कुटुंबातील सदस्यांना थोडं तीर्थ म्हणून घ्यावं. हे श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं. विशेष गुप्त उपाय. मित्रांनो, जर घरात सतत अडचणी येत असेल, पैसा टिकत नसेल किंवा नकारात्मकता जाणवत असेल तर हा उपाय करा. गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा. एका तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी ठेवा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणा. दुसऱ्या दिवशी ते पाणी घरभर शिंपडा. असं म्हणतात, हा उपाय घरातील जड ऊर्जा कमी करून शांतता निर्माण करतो. शास्त्र काय सांगतं? वास्तुशास्त्रानुसार देवांशी संबंधित प्रत्येक वस्तूमध्ये सात्विक ऊर्जा असते, म्हणून देवपूजेतील पाणी, फुले, अक्षता किंवा प्रसाद यांचा आदर करणं आवश्यक आहे. श्रद्धा आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, देवपूजा ही फक्त परंपरा नाही, ती ऊर्जा, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा स्रोत आहे. म्हणून आजपासून देवपूजा केलेल्या पाण्याची ही चूक करू नका. योग्य पद्धतीने वापर करा आणि अनुभव घ्या घरातील बदलांचा. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.